Hello friends, very good morning. Friends, can you hear me? आवाज येतोय का? इजाज, मोहित, can you hear me? माझा आवाज येतोय? प्रतीक्षा? हो. ओके. चॅट मध्ये बघतो आवाज येतोय. यस सर, व्हेरी गुड. सो गो बॅक टू द स्क्रीन. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी आपला जो माईक आहे, ओके ओके ओके, कळलं मला. ओके, आता सर्व विद्यार्थ्यांनी आपला माईक म्यूट करायचा आहे. दुर्गेश, माईक ऑफ कर तुझा. येस. Okay, so friends, let's go on the new starting of the 11th standard online classes. Friends, already you know that the reduction of the syllabus and the new chapters for you. So friends, on the first day we will going to start. What is the syllabus? What are the syllabus to us for throughout year? And because of the COVID-19, the government has reduced 25% chapters to 25% syllabus from our textbook. Okay, so today we are only going to take only the two topics. मित्रांनो, फक्त आपण दोन या टॉपिक वर आज चर्चा करणार आहोत आणि उद्यापासून आपल्या पुस्तकाला आपण सुरुवात करणार आहोत. So how can I take? First of all, I would like to tell you, friends, the variation of the online classes. First of all, suppose today I get the lesson. So after over the lesson, I will take the poem, then grammar, then writing skill, and then test, online test. In this way, we will see our syllabus, our teaching. Okay. So first of all, I would like to say that you have to buy 11th standard textbook. If you have, don't worry. And you have to take one notebook also for it, for grammar. Okay. So in the first period, what we are going to see, first of all, we are going to see actually काही विद्यार्थ्यांकडे मला असं वाटतं की पुस्तक नसेल, मे बी आपण असं गृहीत धरूया. मग आता पुस्तक नसेल तर काय करावं लागेल की प्रत्येक वेळेस आपण स्क्रीन शेअर करायची आणि विद्यार्थ्यांना पुस्तक अवेलेबल करून द्यायचं, तर वर्षभर मुलं पुस्तक घेतील की नाही, दिस इज द बिग क्वेश्चन फॉर मी. बट आय होप दॅट फॉर फर्स्ट पिरियड आय give the facility to you. I'm going to share my स्क्रीन. एक पीपीटी मी बनवलेली आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या पीपीटीच्या थ्रू आपण टेक्स्टबुकचा अभ्यास करणार आहोत. तर आपला जो आजचा अभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा आहे. की सिलेबसचं इंट्रोडक्शन घेणार आहोत की आपल्याला इयत्ता 11वीला कुठला सिलेबस आहे आणि 25% जो गव्हर्नमेंटने सिलेबस रिड्यूस केलाय त्याची आपण चर्चा करणार. ओके, तर माझा आवाज तुम्हाला बरोबर येत असेल. मी स्क्रीन शेअरला सुरुवात करतोय. स्क्रीन शेअर होताना मी तुम्हाला दिसतोय की नाही, जस्ट तुम्ही मला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, मी तुम्हाला दिसता नाही, सॉरी, पण स्क्रीन तुम्हाला दिसली पाहिजे. ओके, सो can you see the screen properly? Yes. Yes, sir. Thank you. So what is our topic? Introduction of 11 English syllabus and 25% reduction of chapters. So we are going to see this topic today. Friends, this is the first front page of our textbook. You can see there are some pictures of the eminent persons. जे पुस्तकाशी रिलेटेड चॅप्टरचे ऑथर आहेत त्यांचे या ठिकाणी पुस्तक म्हणजे फोटो दिलेला आहे, फ्रेम दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी तसा अंदाजे करू शकतात, गेस करू शकतात की या व्यक्तींवर आधारित ज्यांचा ऑडिओ अनम्यूट असेल त्यांनी म्यूट करून घ्या. हा प्रॉब्लेम येणार आहे सुरुवातीला, परंतु सुरुवातीपासूनच व्हिडिओ आणि ऑडिओ ऑफच ठेवायचा आणि मग आपण लेक्चरला सुरुवात करायची. ओके, सो दिस इज द फ्रंट पेज ऑफ युअर टेक्स्ट बुक 11th स्टँडर्ड.
इट इज कॉल्ड इंग्लिश युग भारती. आपण याला इंग्लिश युग भारती असं म्हणू शकता. नेक्स्ट वन मित्रांनो, ते कंटेंट आपल्याला वर्षभर बघायचंय. फ्रेंड्स, विच कंटेंट वी आर गोइंग टू सी थ्रू आउट द इयर. यू कॅन सी our content divided into 4 parts, 4 section, section 1, section 2, section 3 and section 4, and every section has a different type of topic. For example, prose, poetry, writing skill and drama. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे 4 सेक्शन दिलेले आहेत, त्या सेक्शन मध्ये सुरुवातीला आपल्याला प्रोज दिलेले आहेत, नंतर आपल्याला पोएट्री दिलेल्या आहेत, नंतर आपल्याला रायटिंग स्किल दिलेला आहे आणि नंतर आपल्याला दिला आहे ड्रामा. तर हे तुमचं कंटेंट्स आहे आणि या कंटेंट्स नंतर आपण 1 बाय 1 प्रत्येक सेक्शन वर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. यस, नाउ दिस इज द फर्स्ट सेक्शन रिलेटेड विथ द कंटेंट्स. मित्रांनो, तुम्हाला एकूण 1 to 6 प्रोज आहेत, परंतु याच्यातून एक प्रोज आपल्याला रिड्यूस्ड केलेला आहे. कॅन यू गेस इट? यस, तुमच्यापैकी एकाने फक्त अनम्यूट करायचं आणि सांगायचं आहे. अनम्यूट केलं की लगेच म्यूट पण करायला शिका. कॅन यू गेस इट? विच चॅप्टर इज रिड्यूस्ड? यस, हू इज गोइंग टू टेक? सांगता येईल कोणाला? ओके, सो आय एम गोइंग टू टेल यू. माझा आवाज बरोबर येत असेल, मी असं गृहीत धरतो आणि सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. 1.1 हे जे चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं सिलेबस म्हणून या वर्षासाठी फक्त या वर्षासाठी रिड्यूस करण्यात आलं. आणि हे चॅप्टर एवढं लॉंग होतं की जवळजवळ 14 पेजेस या चॅप्टरला होते. किती? 14 पेजेस. सो गॉड से हे रिड्यूस झालं, खूप छान झालं, नाही तर सिलेबस कव्हर करणं खूप कठीण होतं. मग आता तुमच्याकडे फक्त 5 चॅप्टर्स उरलेले आहेत, 5 प्रोज उरलेले आहेत आणि ते आपण 1 बाय 1 या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, हे चॅप्टर रिड्यूस झालंय हे सुद्धा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये म्हणजे पुस्तकामध्ये तुम्ही ते कट करून घ्या. फक्त या वर्षासाठी, म्हणजे तुमच्या या वर्षासाठी ते रिड्यूस झालंय. परंतु आपण आता इतर चॅप्टर्सवर चर्चा करूया. 1.2 बघा. ऑन टू द समिट वी रीच द टॉप, रिटन बाय टेंजिंग नॉर्गे. ओके, अतिशय सुंदर इन्फॉर्मेटिव्ह लेसन तुम्हाला दिले आहेत. इन्स्पिरेशनल आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणू शकतो सायंटिफिक लेसन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, आता त्याच्यानंतर पॉलिटिकल लेसन सुद्धा आहे. 1.4 मध्ये बघा, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेज नंबर 35. अतिशय चांगले लेसन या ठिकाणी तुम्हाला दिले, ज्याच्यातून आपल्याला खूप चांगली माहिती या ठिकाणी घेता येईल. सो गेट इट. तुम्हाला लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही सेक्शन 1 पाहतायत. प्रोज आपल्याला एकूण फक्त 5 आहेत, एक या वर्षी रिड्यूस करण्यात आले. परंतु आपण काय करतो की आपण फक्त चॅप्टर्सचा स्टडी करतो, पण तुम्ही एका गोष्टीचा कधी स्टडी करत नाही. ते या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसेल. सेक्शन 1 मध्ये तुम्ही गेले, तुम्हाला चॅप्टर वाईज या ठिकाणी टॉपिक दिलेला आहे आणि या टॉपिक मध्ये, या टायटल मध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे पोएटिक डिव्हाइसेस, रायटिंग स्किल किंवा प्रोजेक्ट किंवा काही स्किल कशी शिकणार आहात याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सेक्शन वाईज टेबल मध्ये दिली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी सूचना करेल, सजेस्ट करेल की तुम्ही सगळ्यांनी हा टेबल व्यवस्थित अभ्यासा. या टेबल मध्ये तुम्हाला जरी तुमच्या मनामध्ये अशी शंका येत असेल, सर विच ग्रामर विल बी आस्क्ड इन द बोर्ड एक्झाम, इन द अॅन्युअल एक्झाम, सो यू विल गेट द आन्सर फ्रॉम दिस टेबल. मला तरी असं वाटतं बघा, आता ऑन टू द समिट वी रीच द टॉप, आपण याच्याकडे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लँग्वेज स्टडीवर जो प्रश्न विचारला जाणार आहे तो सफिक्सेस वर आहे. रायटिंग स्किलचा प्रश्न जो आहे, लेटर रायटिंग किंवा ईमेल तुम्हाला विचारले जाणार आहे. या पाठावर नाही, परंतु याच्याशी रिलेटेड जो काही टॉपिक असेल त्याच्यावर. त्यानंतर रिपोर्ट रायटिंग आहे आणि कंपॅरिझन आहे.
आणि जे स्किल किंवा व्हॅल्यूज आपण आपल्या जीवनामध्ये यूज करतो, जसं करेज आहे, पर्सिव्हरन्स आहे आणि डेडिकेशन आहे, हे या ठिकाणी दिले. सो मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने चॅप्टर वाईज ग्रामर अँड रायटिंग स्किलचा स्टडी करा आणि हा टेबल एकदा तुम्ही घरी अभ्यास. याच्यातून काय फायदा होणार आहे? You will get the topics of the grammar, you will get the topics of the writing skill particular for the 11th standard. म्हणजे इयत्ता 11वीला आपल्याला कुठल्या प्रकारचं ग्रामर आहे किंवा रायटिंग स्किल आहे हे तुम्ही अभ्यासणार. आणि म्हणून तुम्ही मला सर्व ऐकतायत असं मी गृहीत धरतो आणि मी एक छोटासा होमवर्क तुम्हाला आजच्या दिवशी देतो. तुमच्यापैकी जे विद्यार्थी मला व्यवस्थित ऐकतायत त्यांनी ऐकून घ्यायचंय. मी त्यांना होमवर्क देतोय. होमवर्क असा आहे की या बॉक्सचा तुम्ही स्टडी करायचा आणि फक्त एका पेजवर लिहायचं. असे 4 बॉक्स आहेत, एका पेजवर लिहायचं की ग्रामर कोणतं आहे आणि रायटिंग स्किल कोणतं. सो यू मेक अ लिस्ट. तुम्ही एक लिस्ट बनवायची, यादी बनवायची. ती यादी बनवली की त्या यादीमध्ये तुम्ही क्रमांक द्यायचं. एका नंतर एक क्रमांक देऊन एक एक ग्रामरचे टॉपिक आणि एक एक रायटिंग स्किलचे टॉपिक तुम्ही लिहायचे. आणि ते लिहिल्यानंतर यू कॅन शेअर टू मी ऑन माय व्हॉट्सअप नंबर. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मला व्हॉट्सअपने किंवा याच टीचमेंटच्या ऍपमध्ये चॅटमध्ये तुम्ही मला शेअर करू शकता किंवा अटॅच करू शकता तुमचं पेज. आणि याच्यातून एक असा फायदा होणार आहे आपल्याला की आपल्याला 11वीला रायटिंग स्किल किंवा ग्रामर कुठले आहेत ते आपल्याला कळणार आहे. मला असं वाटतं तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याचं जो ऑडिओ आहे म्हणजे माईक आहे तो अनम्यूट आहे, तो म्यूट करून घ्या. पाहून घ्या तुमच्यापैकी कोण आहे, त्याचं नाव सांगा त्याला आणि त्याला बाबा म्हणा तू बंद करे. ओके, मीच जातो या ठिकाणी. राकेश 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 इज राकेश. Sorry friends to disturb you, but this problem will happen in online study. आपण जेव्हा ऑनलाईनचा अभ्यास करतो तर आपल्याला याला फेस करावं लागणार आहे. आता मित्रांनो आपण जाणार आहोत सेक्शन 2 मध्ये, ज्याच्यामध्ये आहे पोएट्री म्हणजे कवितेचा जो अभ्यास आहे त्याच्यावर आपण स्टडी करणार आहोत. आता या ठिकाणी पण एक कविता 2.6 द प्लॅनर्स हे या ठिकाणी रिड्यूस झालेली आहे, कमी झालेली आहे. तुम्ही बघू शकता त्याला आता आपण कमी करून टाकलेलं आहे. आपल्याला आहे फक्त एकूण 5 पोएम 2.1 to 2.5. फॉर एक्झाम्पल चेरी ट्री रिटन बाय रस्किन बॉन्ड, द सोअर विक्टर हुगो, देयर इज अनदर स्काय एमिली डिकिन्सन, अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज विलियम वर्ड्सवर्थ, नोज वर्सेस आईज विलियम कॉपर. सो दीज आर द पोएट्रीज फॉर अस फॉर दिस इयर. या वर्षी आपल्याला या कवितांचा अभ्यास करायचा आहे. चला पुढे जाऊया आणि परत तेच सांगतो की हा टेबल तर तुम्ही स्टडी करा. तुम्हाला जवळजवळ असे 4 टेबल आहेत आणि 4ही टेबलचं तुम्हाला सेक्शन वाईज फक्त लिस्ट बनवायची आहे की आपल्याला कुठल्या प्रकारचे रायटिंग स्किल आहेत, ग्रामर आहेत आणि पोएटिक डिव्हाइसेस आहेत. कीप इन युअर माइंड व्हॉट इज अ पोएटिक डिव्हाइसेस. पोएटिक डिव्हाइसेस includes figure of speech, rhyming scheme and rhyming pairs. It is called poetic devices. When the poet going to compose a poem, he needs figure of speech, rhyming scheme or rhyming words also. Okay. For example, आपण 2.1 कडे चला. चेरी ट्री बघा, याच्यामध्ये तुम्हाला पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे फिगर ऑफ स्पीच भाषेचे अलंकार दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल अलिटरेशन, अँटिथेसिस, पर्सॉनिफिकेशन आणि क्लायमॅक्स. रायटिंग स्किल दिलाय तुम्हाला नरेशन, स्टोरी रायटिंग. प्रोजेक्ट दिलाय लायब्ररी वर्क,
आणि काही व्हॅल्यूज किंवा लाईफ स्किल दिलेल्या आहेत, जसं रिस्पेक्ट टू नेचर, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी. सो these are the chapter wise grammar, writing skills and projects also. I hope that you all the study of this table, हा टेबलचा सगळेजण अभ्यास करणार आणि एक लिस्ट बनवून तुम्ही मला शेअर करणार अशी मी अपेक्षा करतो. फक्त एक काम करा, 2.6 जे आहे हे जरी तुम्ही करून टाकलं तरी चालेल, परंतु या वर्षी ते चॅप्टर आपण घेणार नाहीयेत आणि ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये सुद्धा नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, आपण सेक्शन 3 कडे जातोय. फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू सी सेक्शन 3 which is related writing skill. रायटिंग स्किल्स आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. बरेच रायटिंग स्किल तुम्ही अभ्यासलेले आहेत. फॉर एक्झाम्पल लेटर रायटिंग आहे, डायलॉग रायटिंग आहे, लिफलेट रायटिंग आहे. लिफलेट रायटिंग ऐकली का तुम्ही? ओके, आय थिंक इट इज न्यू फॉर यू. बट in this textbook we have some writing skill, and keep your mind there is no any reduction of the writing skill. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कुठल्याही प्रकारचं रायटिंग स्किल कमी करण्यात आलेलं नाहीये, कारण ते खूप सोपं असतं. फक्त तुम्ही 1-2 रायटिंग स्किलचा चांगला स्टडी केला तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळे रायटिंग स्किल सहज जातील. जस्ट आय एम गोइंग टू रीड. एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग, ईमेल्स, इंटरव्ह्यू, फिल्म रिव्ह्यू, द आर्ट ऑफ कंपेरिंग. आता याच्यामध्ये जे टॉपिक तुमच्यासाठी नवीन असतील, पण मला असं वाटतं 9वी आणि 10वी ला तुम्ही हे टॉपिक मे बी अभ्यासलेले असतील. जसं ईमेल्स सगळ्यांना माहिती आहे, तसं ब्लॉग रायटिंग पण सगळ्यांना माहिती आहे, फिल्म रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला माहिती असेल. हे तुम्ही 9वी 10वी ला अभ्यासलेले आहेत, म्हणून जास्त याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करत नाही. आपण जेव्हा स्पेशली हा टॉपिक बघणार आहोत, वी विल डिस्कस अँड वी विल गेट द नोट्स ऑन इट. आपण त्याच्यावर नोट्स सुद्धा काढणार आहोत. परत आपण एका टेबल कडे जाणार आहोत. यस, सेक्शन 3 मध्ये जो टेबल दिलाय तो पण चॅप्टर वाईज दिलाय, टॉपिक वाईज दिलेला आहे. टॉपिक कुठला आहे तुम्हाला? फॉर एक्झाम्पल यस, ओके. हा, आपण आता 3.2 कडे बघूया. ब्लॉग रायटिंग तुम्हाला माहिती असेल. विद्यार्थी मित्रांनो, माझा स्वतःचा एक ब्लॉग आहे आणि त्या ब्लॉगवर बऱ्याच वेळेस मी विद्यार्थ्यांना माझे नोट्स पाठवत असतो. आता जसं आपलं जरी एखादं चॅप्टर संपलं की त्याच्यावर जी ऑनलाईन टेस्ट येईल ती माझ्या ब्लॉगवर येईल. ब्लॉग बनवणं अतिशय सोपं आहे. जस्ट यू हॅव वन ईमेल रायटिंग. तुमच्याकडे एक ईमेल रायटिंग पाहिजे, सॉरी, किंवा एक ईमेल असला पाहिजे. ईमेल जरी तुमच्याकडे असेल तर यू कॅन क्रिएट वन अकाउंट फॉर ब्लॉग and you can make a blog for online website. म्हणजे जरी तुम्हाला इंटरनेट थ्रू किंवा ब्लॉग थ्रू आपल्या मित्रांना काही मेसेज द्यायचे, व्हिडिओ पाठवायचे, इमेजेस पाठवायचे, तर तुम्ही ब्लॉग बनवू शकतात. मी जेव्हा माझा ब्लॉग तुम्हाला पाठवेल त्यावेळेस तुम्हाला कळेल व्हॉट इज द ब्लॉग. आपण जे अभ्यासासाठी वहीमध्ये लिहितो तो ब्लॉग नाही मित्रांनो. हा एक प्रकारचा वेबसाईट किंवा ऑनलाईन ब्लॉग असतो की त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एक ईमेल अतिशय आवश्यक असतो आणि नंतर मग तुम्ही एखादा ब्लॉग तयार करू शकता. ब्लॉग रायटिंग मध्ये तुम्हाला काय अभ्यासाचं आहे? जसं क्रिएटिंग युअर ओन ब्लॉग, तुम्हाला स्वतःचा एक ब्लॉग तयार करायचा आहे. आय विल हेल्प यू. जरी तुम्ही इच्छा व्यक्त केली तर मी तुम्हाला मदत करेन. Prepare a word register. Discuss various topics for blog writing. Sharing your thoughts creatively through digital media. Can you tell me which are the digital media? त्याचा बेस्ट एक्झाम्पल आपल्याला देता येईल. ब्लॉग आहे, ईमेल पण आहे, एक डिजिटल मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, मेसेंजर आहे,
हे डिजिटल मीडिया आहेत, यांच्या थ्रू आपण आपले थॉट्स शेअर करू शकतो जे आपण क्रिएटिव्हली बनवलेले आहेत। ईमेल मध्ये बघा, डेव्हलप अ सीव्ही, करिक्युलम व्हिटा आपण त्याला म्हणतो। ब्राउझिंग सगळ्यांनाच माहिती असेल, इंटरनेटवर ज्यावेळेस आपण काही सर्च करतो इट इज कॉल्ड ब्राउझिंग। किती विद्यार्थी मला ऐकतायत? मला वाटतं बरेच 13-14 विद्यार्थी मला ऐकतात। एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जरी माझा आवाज तुम्हाला येत असेल तर, एखादा विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती समजा इंटरनेटवर ब्राउझिंग करतोय किंवा इंटरनेटवर सर्चिंग करतोय, तर त्या व्यक्तीला काय म्हणतात? हा प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी आहे। याचं उत्तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू दिलं तरी चालेल, फोन करून दिलं तरी चालेल, इथे येऊन दिलं तरी चालेल। ओके, तुमच्यासाठी हा प्रश्न राहील, तो तुम्ही मला नंतर पण त्याचं उत्तर देऊ शकता। लास्ट वन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सुद्धा। हा, येस, नवीन सांगा सर। नवीन असं आहे की जी व्यक्ती इंटरनेटवर सर्फिंग करते किंवा ब्राउझिंग करते किंवा एखादा वेबसाईट सर्च करते, त्या व्यक्तीला काय म्हणतात? ओके, तुम्ही सर्च करा आणि त्याच्यानंतर मला उत्तर द्या। ठीक आहे, आपण आपला वेळ वाया घालवू नाही शकत। सेक्शन 4 ला आपण सुरुवात करणार आहोत। सेक्शन 4 मध्ये मित्रांनो आतापर्यंत अप टू वी डोंट हॅव एनी नॉवेल अँड ड्रामा फॉर 11 अँड 12 स्टँडर्ड। 11वी आणि 12वी साठी कधीही नॉवेल आणि ड्रामाचा अभ्यास पुस्तकामध्ये नव्हता। जरी आपल्याला रेफरन्स म्हणून दिलेला असेल तर आपण रेफरन्स म्हणून जास्त काही स्टडी केला नाही। But we have the compulsory section 4. In this section we are genre drama. Genre म्हणजे शैली, नाटकाची शैली असा त्याचा अर्थ होतो। From 1 to 3 we have the dramas. आपल्याला एकूण 5 ड्रामा दिलेले आहेत। या 5 ड्रामांचा 4 ड्रामा दिलेले आहेत। पहिला बघा, हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा। ऍक्च्युअली इट इज नॉट अ ड्रामा, इट इज द हिस्ट्री ऑफ ड्रामा। नाटक आणि नाटकाचा जो इतिहास आहे तो 128 पेज नंबरवर तुम्हाला पाहायला मिळेल। द रायझिंग ऑफ द मून, इट इज नेम ऑफ द ड्रामा लिटन बाय द लेडी जॉर्ज री। आणि काही एक्स्ट्रॅक्ट केलेले ड्रामा आहेत, जसं मिड समर नाईट्स ड्रीम आहे विलियम शेक्सपियरचं, अन एनिमी ऑफ द पीपल हेनरिक जॉन इब्सन। 174 पेज नंबरवर तुम्हाला हा पाहायला मिळेल। याच्यातून एकही ड्रामा आपल्याला रिड्यूस केलेला नाहीये, याकडे लक्ष द्यायचं आहे। आणि अतिशय इन्स्पिरेशनल, त्याच्यानंतर ज्याला म्हणूया इन्फॉर्मेटिव्ह ड्रामाज आहेत। तुम्हाला या ड्रामावर खूप छान प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन विचारले जातात। म्हणून असं नाहीये की खूप ड्रामाचा खूप स्टडी करावा लागेल आणि आपल्याला ऑब्जेक्टिव्ह। आता हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा जो आहे त्याच्यावर तुम्हाला अगदी सोपे 2 प्रश्न विचारणार। फॉर द 4 मार्क्स यू विल हॅव 2 क्वेश्चन। इन द फर्स्ट क्वेश्चन यू हॅव ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल फिल इन द ब्लँक्स, कंटिन्यू द सेंटेन्स, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर। अँड क्वेश्चन 2 यू हॅव द मॅच द कॉलम्स। अतिशय सोपे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे हे इन्फॉर्मेटिव्ह आहे इंग्लिश ड्रामाचं, ते तुम्ही नोट्स काढून अभ्यास करू शकतात। परत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आहे सेक्शन 4 मध्ये टॉपिक वाईज किंवा टाइप्स ऑफ द टॉपिक हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे? तर याच्यामध्ये ऑथर तर नाहीये, कारण हा ड्रामा जो आहे म्हणजे हा हिस्ट्री आहे ड्रामाची। त्याच्यामध्ये फक्त करायचं अंडरस्टँडिंग डिफरंट एजेस अँड कॉलम्स। ओके, 4.2 बघा, द रायझिंग ऑफ द मून लीडी जॉर्जी, वन ऍक्ट प्ले। जॉनरा आहे हिस्टोरिकल, त्याचा प्रकार आहे। फाइंडिंग इम्प्रेसिव्ह कोट्स फ्रॉम द प्ले। या नाटकामधून तुम्हाला जे इम्प्रेसिव्ह कोट्स दिसतील, कोट्स कसे असतात, ज्याला डबल युनिटेड कॉमा असतो, ते कोट्स तुम्ही नोट डाऊन करायचे। आणि इनसाइट्स इनटू युरोपियन हिस्ट्री अँड लर्निंग फ्रॉम द पास्ट, म्हणजे आपल्याला काही व्हॅल्यूज पण या ठिकाणी अभ्यासाच्या। अशा पद्धतीने सेक्शन 4 पण आपण या ठिकाणी संपवलेले। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगतो की आपण अशाच पद्धतीने ग्रामर पण, म्हणजे पीपीटीच्या स्वरूपात असेल
किंवा मग ग्रामर ब्लॅकबोर्डचा वापर असेल अशा पद्धतीने ऑनलाईन घेणार आहोत. तुम्ही रेग्युलर ऑनलाईन राहा, तुमची प्रेझेंटी राहणार आहे. आणि मी तर अजून थांबत नाही, स्क्रीन शेअर फक्त या ठिकाणी स्टॉप करतो. येस, ओके. सो फ्रेंड्स, कॅन यू सी मी? येस, यू कॅन सी मी. आता आपण जे काही घेतलं ते होतं introduction of the syllabus and which are the topics are reduced by the government due to the COVID-19. We have taken now from the tomorrow we will going to start 1.2 onto the summit. We reach the top. या लेसन आपण सुरुवात करणार आहोत. अतिशय सोपा लेसन आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे, तुम्हाला याच्यातून आणि इन्स्पिरेशनल लेसन आहे. अतिशय मी एक छान अशी पीपीटी मी तयार केलेली की ज्याच्यामध्ये चित्रांच्या स्वरूपात तुम्हाला लेसन पाहायला मिळणार आहे. सोपा लेसन आहे, आईस ब्रेकर्स आहे, त्याच्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटी आहे आणि पूर्णपणे लाईन टू लाईन आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. सो वेट फॉर टुमॉरो. आपण उद्यासाठी याची वाट बघूया आणि उद्या आपण आपल्या या चॅप्टरला सुरुवात करणार. तुम्ही सर्व विद्यार्थी पहिल्याच दिवशी चांगल्या संख्येने या ठिकाणी हजर राहिले म्हणून तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीने जेव्हापर्यंत आपली कॉलेज सुरू होत नाही किंवा ऑनलाईन आपलं एज्युकेशन चालू राहतं तेव्हापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी रेग्युलरली अशाच पद्धतीने ऑनलाईन हजर राहावे. ओके, मी या ठिकाणी तुमची रजा घेतो आणि थांबतो. थँक्यू फ्रेंड्स.